दोन शब्द या ठिकाणी मी आपल्याला पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। आपल्या देशाचं जर आपण थोडंसं अवलोकन केलं तर दोन प्रकारचे कालखंड आहेत, स्वातंत्र्य पूर्वीचा कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड। हे संविधानाची गरज का भासली याबाबत भाष्य करण्यासाठी आपल्याला या दोन्ही कालखंडाचा विचार करावा लागतो। कारण 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हा देश पारतंत्र्यात होता। तोपर्यंत इंग्रजांचा अंमल आपल्या देशामध्ये होता, इंग्रजांच्या कायद्यांचं राज्य आपल्या देशामध्ये होतं आणि हे इंग्रजांचं राज्य उलथवून टाकण्यासाठी अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं। मोठमोठे सत्याग्रह या देशामध्ये निर्माण केले, मोठमोठ्या चळवळी उभारल्या आणि त्याच्या चळवळीच्या माध्यमातून 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। पण स्वतंत्र देशाचा राज्यकारभार हा आपल्याच देशातील निर्माण झालेल्या कायद्याप्रमाणे चालला पाहिजे हे अपेक्षित होतं आणि त्यानुसार मग या कायद्यांची निर्मिती करण्यासाठी संविधान सभा या देशामध्ये निर्माण करण्यात आली। त्याला आपण घटना समिती म्हणतो।